लिहिताना तुम्ही बरोबर आहे तशी आहे ही आमची पेन आहे. ठीक आहे, ही काय आहे आमची पेन आहे. याला इथं पाठीमाग बोटाने पकडता यावं असा याला आकार दिलेला आहे आणि इथं पुढं त्वचा आहे. तर ब्रेल ही कशी लिपी आहे, टिंबांची लिपी आहे. बरोबर आहे, तुमची देवनागरी आकाराची लिपी आहे आणि ही टिंबांची लिपी आहे. तर त्याच्यासाठी लिहिण्यासाठी हा पेन वापरला जातो. त्यानंतर तुम्ही कुठल्याही कागदावरती कशाही पद्धतीनं कमी जाड पातळ कुठल्याही आकाराचा अशा कागदावरती लिहू शकता, पण ब्रेल तशी लिहिता येत नाही, कारण ही टिंबांची लिपी असल्यामुळं त्याला कागद हा कार्डशीट किंवा त्या लेवलचा जाड असा कागद लागतो. त्याच्यासाठी ही स्लेट वापरली जाते. त्या स्लेट मध्ये दोन प्रकारच्या प्लेट आहेत आणि त्या अशा फोल्ड केलेल्या आहेत. बरोबर आहे, याच्यामध्ये ही जी स्लेट आहे इथं अशा चौकोनी घरं आहेत. बरोबर आहे का? हा, ही चौकोनी घरं आहेत ना, याच्यामध्ये परत इथं आत त्या एका घरामध्ये 6 टिंबा आपल्याला उमटता येतील असे मोल्ड दिलेला आहे. ठीक आहे, तर या स्लेटच्या मध्ये इथं असा कागद घातला जातो. असं इथं पेपर ठेवून हे असं बसवलं जातं. असं पेपर या दोन्ही प्लेटच्या मध्ये बसवलेला आहे. हा, याच्यानंतर त्याच्यामध्ये ही जी घरं आहे या प्रत्येक घरामध्ये 6 टिंबा उमटतील अशी व्यवस्था या स्लेटची रचना केलेली आहे. तर आता तुमच्या शाळेचं नाव इथं आम्ही लिहून ठेवून जातोय ऑफिस मध्ये. ठीक आहे, किंवा कोणी एखादा उतारा सांगेल का, किंवा 1-2 ओळी कोणी सांगेल का, विद्यार्थी एखादा काय करूया मॅडम, शाळेचं नाव लिहू दे का, शाळेचं नाव लिहू दे. मी इथं शाळेचं नाव ब्रेल मध्ये लिहून ऑफिस मध्ये ठेवून जातोय. तुम्हाला आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी आणलेल्या नाहीये. आम्ही पत्ते सुद्धा यापूर्वी इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. कुणी बघितले? 7वीचे 6वीचे विद्यार्थी मी मागे 3-4 वर्षापूर्वी आलो होतो. हा, ठीक आहे. आता मी सर्व जी काही कार्यक्रमाची सूत्र आहेत ते आदर्श शिक्षण मंदिर ना हाँ मंदिर प्राथमिक झालं. पवार मी ज्यावेळी विजय दादासोबत चेस खेळत होतो त्यावेळी त्याला
त्यावेळी त्याने पीस हाताने ओळखत होतं. त्याने डोळ्याने पीस ओळखले नाही. त्याने पीस हाताने ओळखले. आणि परत चेस बोर्डमध्ये परत होल आहे आणि कडेला अक्षर पण ब्रेन लिपीमध्ये लिहिलेली आहेत. आणि पीसच्या खाली होल दिले ज्यामुळे त्या बोर्डमध्ये ते असं लावून ते खेळावे. आणि खूप छान वाटले. तुला कसं वाटलं खेळताना? मला खूप छान वाटले त्याच्यासोबत खेळताना.